गाईज आपण कालच्या लेक्चरमध्ये थर्मोडायनामिक्स स्टार्ट केलं होतं है ना. थर्मोडायनामिक्सबद्दल तर थोडंसं आपण काय करूयात, आपण थोडंसं 5-10 मिनिटामध्ये रिव्हिजन घेऊयात है ना. हां इकडे बघा रे है ना. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय रे, थर्मो मीन्स हीट, डायनामिक्स मीन्स व्हॉट, फ्लो, हीट मोशन गाईज है ना. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, हीट मोशन. आपण काल काय चालू केलं होतं, थर्मोडायनामिक्स चालू केलं होतं. थर्मो मीन्स व्हॉट, हीट, डायनामिक्स मीन्स व्हॉट, फ्लो ऑर मोशन, और थर्मोडायनामिक्स मीन्स नथिंग बट व्हॉट, हीट मोशन. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय रे, हीट मोशन, बरोबर ना. त्यालाच काय म्हणायचं आपण इंट्रोडक्शन चालू केलं होतं है ना. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पण पाहिलं होतं हा ना. ह्याच्यामध्ये काय काय बघा, टेम्परेचर, प्रेशर, VC, TPVCचा अभ्यास असतो. थर्मोडायनामिक्समध्ये कोणाचा अभ्यास असतो, TPVC. कोणाचा अभ्यास असतो, TPVC है ना. कोणाचा अभ्यास असतो, TPVCचा अभ्यास असतो. ह्याच्यामध्ये सी ऐवजी काय वापरू शकतो आपण, N पण लिहू शकतो. T मीन्स व्हॉट गाईज, टेम्परेचर, P स्टँड फॉर प्रेशर, V स्टँड फॉर व्हॉल्यूम, C स्टँड फॉर कंपोजिशन अँड N स्टँड फॉर मोल्स है ना. हे कसे असतात, हे काय तर बाबा, दीज आर व्हॉट, दीज आर द व्हॅरिएबल्स गाईज. दीज आर व्हॉट, व्हॅरिएबल्स. व्हॅरिएबल्स म्हणजे कसे असतात, ते मुलीसारखे असतात. कसे असतात, ते मुलीसारखे असतात. आता म्हणा मुलीसारखे कसे काय असतात है ना, कारण ते टाईमनुसार चेंज होतात. कुणासारखे असतात, मुलीसारखे असतात, म्हणजेच ते कसे असतात, टाईमनुसार चेंज होतात है ना. दीज आर कॉल्ड एज व्हॉट, व्हॅरिएबल्स. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर थर्मोडायनामिक्स टेल्स अबाउट व्हॉट, की रिॲक्टंट कॅन बी कन्वर्टेड इन टू द प्रोडक्ट. थर्मोडायनामिक्स काय सांगतो, थर्मोडायनामिक्स टेल्स हाऊ रिॲक्टंट कन्वर्टेड. इथं बघा, इथं टेल्स ओनली लिहा, इथं ओनली रिॲक्टंट कन्वर्ट्स इनटू प्रोडक्ट. म्हणजे आरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पी मध्ये होतं. आरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पी मध्ये होतं. RP गाईज लक्षात येते का तुम्हाला, रिॲक्टंटचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पी मध्ये होतं. दॅट इज व्हॉट गाईज, हे थर्मोडायनामिक्स सांगतं. पण थर्मोडायनामिक्स दोन गोष्टीबद्दल सांगत नाही, आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. कोणतं, पहिली गोष्ट आहे हाऊ आणि दुसरी आहे व्हेन. हाऊ मीन्स व्हॉट, मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. हाऊ म्हणजे काय रे बाबांनो, हाऊ मीन्स व्हॉट, त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम थर्मोडायनामिक्स सांगत नाही. व्हेन म्हणजे काय, ह्याचं कायनेटिक स्टडी सांगत नाही. कायनेटिक स्टडी म्हणजे काय रे, तिथं स्पीडचा अभ्यास केला जातो है ना. आपल्याला केमिकल कायनेटिक्स महाराष्ट्र बोर्डसाठी चॅप्टर पण आहे. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप मोठा संघर्ष आहे है ना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करायचं आहे. आणि स्पीड आणि त्याचं मेकॅनिझम सांगत नाही, आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती. त्यानंतर आपण काय चर्चा केली होती, थर्मोडायनामिक्सचं मन मोठं आहे गाईज, हे मॅक्रोस्कोपिक सिस्टीमसाठी उपयोगाचं आहे, मायक्रोस्कोपिक सिस्टीमसाठी उपयोगाचं नाही, बरोबर ना. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, सिस्टीम बघितलं. टर्म्स युज्ड इन द थर्मोडायनामिक्स. फर्स्ट वन इज कॉल्ड एज सिस्टीम, पार्ट ऑफ युनिवर्स टेकिंग फॉर द स्टडी. आपण जेवढा पार्ट अभ्यासासाठी घेतलेला आहे त्याला काय म्हणतात, सिस्टीम म्हणतात. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, सराउंडिंग बघितलं होतं. पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम है ना इज कॉल्ड एज व्हॉट, सराउंडिंग. हे जर दुनिया कशी आहे, गोल आहे, एवढा पार्ट जर आपण कशासाठी घेतला, स्टडीसाठी घेतला, तर आपण ह्याला काय म्हणूयात, एवढ्या पार्टला सिस्टीम म्हणूयात. अदर दॅन पार्ट दिस कॉल्ड एज व्हॉट, सराउंडिंग आहे. हा जो पार्ट आहे तो काय आहे, सराउंडिंग आहे. आणि ही जी बाउंड्री आहे ना गाईज, ही जी बाउंड्री आहे ना, ही बाउंड्री, ही जी रेष आहे, ह्या रेषेला काय म्हणतात, बाउंड्री म्हणतात. ही बाउंड्री रिअल पण असू शकते और इमॅजिनरी पण असू शकते. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं गाईज. पॉईंट क्लिअर आहे, येस नो. त्यानंतर हा टाईप ऑफ सिस्टीम गाईज, 3 सिस्टीम बघितल्या होत्या, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय रे बाबांनो, सिस्टीम वेअर द एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी टेक्स प्लेस. त्या सिस्टीममध्ये काय होतं, मॅटरचं आणि एनर्जीचं काय होतं, एक्सचेंज होतं. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आपण काय बघितलं होतं, एक पॉट घेतला होता. पॉटवरती काय केलं होतं रे, आपण पाणी टाकलं होतं. पाणी टाकल्यानंतर ते पाणी खालून हेणगा लावला होता. हेणगा लावल्यानंतर काय होतं, पाणी उडून जातं आणि त्या पॉटला जर हात लावलं ते हात पण आपला भाजू शकतो. म्हणजेच काय, तिथून एनर्जी पण बाहेर पडते आणि मॅटर पण बाहेर पडतं. त्यालाच म्हणायचं ओपन सिस्टीम. क्लोज सिस्टीममध्ये काय केलं होतं आपण, ह्याच्यावरती फक्त एक पॉट टाकायचं गाईज. पॉट टाकल्यानंतर काय होतं, हे फक्त पाणी बाहेर पडणार नाही, म्हणजे मॅटर बाहेर पडेल का, मॅटर बाहेर पडणार नाही, फक्त एनर्जीचं एक्सचेंज होईल. म्हणजेच काय, ओनली एक्सचेंज ऑफ एनर्जी नॉट मॅटर इज कॉल्ड एज व्हॉट, क्लोज सिस्टीम. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. यस नो, ऑनलाईनवाले क्लिअर होते का, हां क्लिअर आहे ना. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, आयसोलेटेड सिस्टीम गाईज. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे कसं, जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल, आयसोलेट व्हावं लागेल गाईज. बाकीच्या मोहमायापासून काय व्हावं लागेल, वेगळं व्हावं लागेल.
बरोबर ना. त्यासाठी आयसोलेटेड सिस्टीम ही प्रचंड महत्त्वाची आहे गाईज. नो एक्सचेंज ऑफ व्हॉट है ना, मॅटर आणि एनर्जी. बरोबर ना. एक्झाम्पल इज व्हॉट, थर्मस. थर्मस माहीत आहे ना तुम्हाला, है ना, चहा है ना, थर्मस है ना, थर्मस हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर व्हॉट गाईज आज आपल्याला बघायचं आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टुडे सेशन इज व्हॉट गाईज, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. गाईज आजपासून हा लेक्चर चालू करतोय आपण, है ना. सुरुवात करायचं. 100% महाराष्ट्र बोर्डच्या पेपरमध्ये इथून हा प्रश्न असणार. नीट, जेई है ना, सीईटी ॲडव्हान्स है ना, सीईटी ॲडव्हान्स, तलाठी, पोलीस भरती सगळ्या परीक्षेमध्ये इथून प्रश्न असतो. तर प्रश्न व्यवस्थितपणे ऐका आणि फील करा कन्सेप्टला. गाईज इकडे बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी है ना, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी गाईज, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अदर प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय रे बाबांनो, प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन, लक्षात घ्या, प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन, चुकलं रे, स्पेलिंग चुकलं, मला वाटलंच. प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन, which depends on amount of matter, on amount of matter is called as what, extensive property. त्याचे एक्झाम्पल महत्वाचे आहेत, है ना गाईज. एक्झाम्पल काय आहेत, W इज व्हॉट गाईज, वर्क आहे. V इज व्हॉट गाईज, V इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. V म्हणजे काय असेल रे, V म्हणजे काय असेल, व्हॉल्यूम असेल गाईज, हा ना. व्ही म्हणजे काय असेल, व्हॉल्यूम असेल गाईज, लक्षात येते का. सी स्टँड फॉर व्हॉट, हीट कॅपॅसिटी. नो, ओनली हीट कॅपॅसिटी आय एम रायटिंग. सी स्टँड फॉर व्हॉट, हीट कॅपॅसिटी. लक्षात घ्या, एक एक टर्म लक्षात ठेवायचा आहे. हीट कॅपॅसिटी. यू मीन्स व्हॉट गाईज, यू मीन्स व्हॉट, यू म्हणजे कुत्र्याला यू म्हणल्यासारखं का, यू असं म्हणायचं का, हां. यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जी, याला म्हणतात इंटरनल, है ना. याला ईनी पण डिनोट करतात गाईज. इंटरनल एनर्जी इज व्हॉट, खूप साऱ्या एनर्जीचं मिक्सचर असतं इंटरनल एनर्जी. जी एच स्टँड फॉर व्हॉट गाईज, एच स्टँड फॉर एन्थाल्पी. एन्थाल्पीलाच आपण काय म्हणतो, एनर्जी म्हणतो गाईज, है ना. एनर्जी, एन्थाल्पी खूप मोठी टर्म आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जी स्टँड फॉर व्हॉट, गिव्स एनर्जी, गिव्स एनर्जी, है ना. एस स्टैंड फॉर व्हाट, एंट्रोपी. एम स्टैंड फॉर व्हाट, मास. एम स्टँड फॉर व्हॉट, मास. पॉईंट क्लिअर आहे गाईज. एवढ्या टर्म्स महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावरती ट्रिक्स काही बनवायचं असेल तर बनवू शकता तुम्ही. हे लक्षातच ठेवायचं आहे. ऑनलाईनवाले क्लिअर आहे का, ऑनलाईनवाले दिसत नाही, कॅमेरा उजेड दिसतोय फक्त. माझ्यासोबत बोलायचं आहे, कॅमेरा व्यवस्थित दिसत नाही आहे, है ना. इकडे लक्ष द्या. हा, वर्क WV है ना, वर्क वॉल्यूम, माझ्यासोबत बोला, वर्क वॉल्यूम, वर्क वॉल्यूम, हीट कॅपॅसिटी, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, गिव्स एनर्जी, एंट्रोपी अँड मास, अँड मास. क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये हे सगळे काय आहेत बाबांनो, प्रचंड महत्त्वाचे पार्ट आहेत. लक्षात येते का, काय अडचण याच्यामध्ये, अडचण आहे काही, हे लक्षात ठेवायचं. आता ह्याचं एक्सप्लेनेशन पण खूप वाढीव देणार आहे गाईज, लक्षात घ्या फक्त. आता पहिल्याच थ्रू आपण ह्याच्यानंतर आपण कुठं जायचं आहे, नवीन प्रॉपर्टी आहे गाईज. त्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे गाईज. इंटेन्सिव्ह म्हणजे काय आहे, आता उद्या, आज किती ऑगस्ट आहे, 14. उद्या इंडिपेंडन्स है ना, इंडिपेंडन्स डे आहे, बरोबर ना. इंडिपेंडंट है ना, लक्षात घ्या. प्रॉपर्टी, लक्षात घ्या, प्रॉपर्टी विच इंडिपेंडंट ऑन एनी अदर प्रॉपर्टी. लक्षात आलं का. अशी प्रॉपर्टी ती बाकीच्यावरती काय असेल, डिपेंडंट नसेल. आता फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल नंतर तुम्हाला हे पॉइंटला फील करून देतो गाईस. लक्षात घ्या कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत. टी आहे, पी आहे.
हा ना, टी आहे पी आहे गाईस, लक्षात येते का. नंतर काय आहे मोलार हीट कॅपॅसिटी, लक्षात घ्या तिकडे काय होतं फक्त हीट कॅपॅसिटी होतं, तिकडे काय होतं हीट कॅपॅसिटी होतं. हीट कॅपॅसिटी डिनोट कशाने करतात, सी न करतात. हीट कॅपॅसिटी डिनोट कशाने करतात, सी न करतात. मोलर हीट कॅपॅसिटी म्हणले की सीएम गाईज, लक्षात येते का तुम्हाला. मोलर म्हणले की काय बाबांनो, सीएम. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत गाईज, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तिकडे हीट कॅपॅसिटी आहे, इकडे काय आहे मोलार हीट कॅपॅसिटी आहे. पॉईंट क्लिअर आहे गाईज. त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी गाईज, ह्यालाच म्हणतात सीएस. सीएस सीएस म्हणजे कम्प्युटर सायन्स नाही, नाहीतर म्हणचाल सीएस म्हणजे काय कम्प्युटर सायन्स म्हणताल. सीएस म्हणजे काय स्पेसिफिक हीट, काय है ना, स्पेसिफिक हीट म्हणतात गाईज. काय म्हणतात सीएसला, स्पेसिफिक हीट. काय म्हणतात अमित, स्पेसिफिक हीट. त्यानंतर डेन्सिटी गाईज, त्यानंतर काय डेन्सिटी, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर. वेपर प्रेशर हे प्रचंड महत्वाचं आहे गाईज जीवनामध्ये. ज्याला ज्याला हे वेपर प्रेशर असेल डोक्यावरती, है ना, प्रेशर असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे वेपर प्रेशर गाईज, लक्षात येते का. वेपर प्रेशरला टिक मार्क करून टाका VP ला, बरोबर ना. नंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गाईज, काय म्हणलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो काय असतो आपल्या देणे घेणं नाही, फिजिक्सचा पार्ट आहे, बरोबर ना. सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनबद्दल आपण ना चर्चा आपल्याला काही नाही फिजिक्समध्ये आहे, पण त्या ना सरफेसियल पार्टिकल, बर्ड पार्टिकल्स हे आहेत ते सर्फ, है ना. तुम्ही सर ST म्हणतात त्याला, ST म्हणतात. आणि विस्कॉसिटी, विस्कॉसिटी हे प्रचंड महत्त्वाची टर्म आहे गाईज. विस्कॉसिटी, कोणती टर्म, विस्कॉसिटी. विस्कॉसिटी काय असतं, रेजिस्टंट टू फ्लो, विस्कस सोल्युशन. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे समजा, पाणी आहे, पाण्याला आपण काय केलं असं उताराला टाकलं, पाणी जोरात पळतं ना खड्ड्यामध्ये, खड्ड्यामध्ये जातं ना पाणी बरोबर जोरात, है ना, है ना. आता फॉर एक्झाम्पल प्लास्टिकला काय केलं आपण, त्याला लिक्विड केलं आपण, है ना, बॉईल करून लिक्विड केलं आणि त्याला आता पोर केलं. ते प्लास्टिक पाण्यासारखं पळतं का रे, नाही. ते कसं पळतं, स्लो पळतं, कारण ते विस्कस असतं ना, जे रेजिस्टंट टू फ्लो. असं आम्ही ना नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये आम्ही याचे एक्सपेरिमेंट करत होतो आम्ही, है ना, ज्यावेळेस ना माझी PG झाली होती त्यावेळेस. असो, विस्कॉसिटी नावाचे टर्म्स आहेत. हे टर्म्स काय आहेत बाबांनो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द महत्वाचा पार्ट आहे आजच्या लेक्चरमध्ये गाईज. रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. काय म्हणलं मी, रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. आता म्हणा कसं कसं कसं. आता आपल्याला माहित आहे मुलांनो, डेन्सिटी इज व्हॉट, डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय आहे, डेन्सिटी इज व्हॉट गाईज, डेन्सिटी इज व्हॉट, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मास काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉल्यूम काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पॉईंट क्लिअर आहे. दोघांचा रेशिओ कसा असतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. कळलं का. जर दोन टर्म्सला एकमेकाला डिवाइड केलं तर जी प्रोडक्ट असेल, जे उत्तर असेल ते का असेल, इंटेन्सिव्ह असेल. आता इकडे बघा गाईज, आता हे थोडंसं तुम्हाला फील होणार गेलं. आता हे अजून हा एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिटीचा प्रॉब्लेम, हा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. हा ना, डॅम असतात बरेचसे. हा ना, आपल्याकडे काय आहे बाबांनो, एक आपल्याकडे काय आहे हे एक्सप्लेनेशन देतो. हा ना, कुठं लिहू रे, हां 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 हां, लक्षात घ्या. फक्त अंडरस्टँड करायचं आणि पुढं चालायचं. क्या करना है भाई, ओनली अंडरस्टैंड करना है. अपने पास क्या है भाई, अपने पास एक ना ग्लास मध्ये पाणी आहे, है ना, 1 लिटर आहे गाइस. किती आहे, 1 लिटर आहे, है ना. आपल्यापाशी अजून आपल्याकडे मोठाच्या मोठा का आहे, पॉट आहे. पॉटमध्ये 100 लिटर पाणी आहे, है ना. किती लिटर आहे, 100 लिटर पाणी आहे. ह्याला पण हेणगा लावला आणि इसको भी हमने हेणगा लगाया, ठीक आहे ना गाइस. आता है ना, ह्याच्यापासून काय होतील मग, हेणगा लावल्यानंतर काय होईल, है ना, इथून पण वेपर्स निघतील, इथून पण वेपर्स निघतील. लक्षात येते का तुम्हाला, यस नो, निघाले वेपर्स. दोघाचाही बॉइलिंग पॉईंट किती असेल, दोघाचाही बॉइलिंग पॉईंट 100 डिग्रीच असेल. दोघाचाही बॉइलिंग पॉईंट कसा असेल, 100 डिग्रीच असेल, है ना. ऑनलाईनवाले इकडे व्यवस्थित पुढे बघा. दोघाचाही बॉइलिंग पॉईंट किती असेल, 100 डिग्री सेल्सिअस असेल. ह्याचा किती असेल, 100 डिग्री सेल्सिअस असेल. अरे ही 1 ग्लास राहू दे, 1 लिटर राहू दे किंवा 100 लिटर राहू दे, पण व्हॅल्यू तर सेमच आहे ना.
म्हणजे त्याच्या अमाऊंटशी काही देणं घेणं आहे का? म्हणजेच काय आपण त्याला म्हणू शकतो आपण इंडिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर गाईज. इंडिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर अशा टाईपच्या प्रॉपर्टी ज्या असतात गाईज ते काय असतात? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असतात. लक्षात आलं का? पॉईंट क्लिअर आहे गाईज? येस नो? कॅमेरा चालू करा. त्यानंतर गाईज फंक्शन ऑफ आता फंक्शन आहे ना, फंक्शन्स ऑफ सिस्टीम आहे ना, फंक्शन बघायचं गाईज. लक्षात घ्या. आता एक थोडंसं टर्म्स अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. आता नवीन टर्म आहे ना, थर्मोडायनामिक्स चालू होते लगेच है ना. लक्षात घ्या. आता काय बघायचं आपल्याला? फंक्शन बघायचं. फंक्शन ऑफ सिस्टीम म्हणा. फंक्शन ऑफ सिस्टीम. दोन फंक्शन्स आहेत रे आपल्याकडे. आपल्याकडे फंक्शन किती आहेत? आपल्याकडे दिसते का आता? ऑनलाईन मध्ये दिसते का नाही दिसत? खाली लिहू का थोडंसं? दिसते का नाही ऑनलाईन वाले? दिसते का? कमेंट करा. ओके. थोडं मोठं मोठं लिहितो हा ना. काहीच इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या गाईज. सिस्टीम दोन प्रकारचे आहेत हा ना. सिस्टीम फंक्शन्स ऑफ सिस्टीम हा ना. पहिला आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन गाईज. दुसरं कोणतं आहे? पाथ फंक्शन. फंक्शन दोन प्रकारचे आहेत आपल्या थर्मोडायनामिक्समध्ये. काय असतात काय नाही पूर्ण डिटेली अंडरस्टँड करूयात. फंक्शन किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत. कोणकोणते आहेत बाबांनो? स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. क्लिअर आहे? स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे नेमकं काय रे? कॅमेरा चालू झाला पाहिजे. 10 वेळेस तेच नाही बोलायचं मला. हा इकडे लक्ष द्या. स्टेट फंक्शन म्हणजे नेमकं काय? स्टेट फंक्शन याची डेफिनेशन आहे फंक्शन विच डिपेंड ऑन द स्टेट्स ऑफ मॅटर. फंक्शन विच depends on states of matter is called as what? State function. It is denoted by what? Delta. It is denoted by what? Delta. क्लिअर आहे का? कशाने डिनोट करतात है ना? डेल्टाने डिनोट करतात. डेल्टा म्हणजे नेमकं काय असतं? डेल्टा म्हणजे चेंज असतो गाईज. काय असतो? चेंज असतो. पॉइंट क्लिअर आहे बरोबर ना? डेल्टा म्हणजे काय असतं? चेंज असतं. डेल्टा बरोबर काय असतं? एफ मायनस आय एस. आता एफ एस म्हणजे काय? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. एफ एस म्हणजे काय? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट गाईज. लक्षात घ्या. हा काय आहे? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. पॉइंट क्लिअर आहे गाईज? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. आता स्टेट फंक्शन कोणकोणते आहेत बाबांनो? लक्षात घ्या. स्टेट फंक्शन कोणकोणते आहेत लक्षात घ्या गाईज. हा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात घ्या. डेल्टा टी हा स्टेट फंक्शन आहे. डेल्टा टी मीन्स व्हॉट गाईज? डेल्टा टी मीन्स T2 मायनस T1. T2 काय आहे? फायनल टेम्परेचर मायनस T1 म्हणजे काय असेल? इनिशियल टेम्परेचर. क्लियर आहे? यस नो? ऑनलाइन वाले क्लियर समझ में आ रहा भाई? हा आता कसं आहे आमच्या ऑनलाईन वाल्यांचे ना कॅमेरे व्यवस्थित नसतात. कॅमेरा तिरकाच होतो त्यांचा. कॅमेरा कसं तिरका होतो? तिरका कसंही किती वेळेस मी सांगा 150-200 वेळेस सांगतो आम्ही कॅमेरा व्यवस्थित पकडा म्हणून. बरोबर ना? त्याचा कॅमेरा कसं होतं? तिरकाच होतो असा. खड्ड्यामध्ये उतारायला कसं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो ना तसं. हां ठीक आहे ना? हां क्लिअर आहे गाईज? डेल्टा टीची मिनिंग कळली शेक? डेल्टा टी म्हणजे काय? T2 मायनस T1. आता इकडे बघा. डेल्टा टी झालं. डेल्टा एच म्हणजे काय रे? H2 मायनस
H1 असेल. डेल्टा पी मीन्स व्हॉट गाईस? P2 मायनस P1. डेल्टा H H2 मायनस H1. डेल्टा यू ला काय म्हणतात? झाले का? झालं तर चाल. होतं रे, होतं. तुझं लक्ष आहे का नाही चेक करत होतो मी अमित. तुझं लक्ष आहे ना, हेच भर झालं ना, डबल लिहिलं ना मी, चेक करत होतो. हा, डेल्टा यू मीन्स व्हॉट? U2 मायनस U1. U2 लक्षात घ्या. डेल्टा यू हा प्रचंड महत्वाचा पार्ट आहे गाईस, लक्षात घ्या. कसं? इंटरनल एनर्जी चेंज म्हणतात ह्याला. ह्याला काय म्हणतात? इंटरनल एनर्जी चेंज म्हणतात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये वापरायचं आहे गाईस. उषा किंवा वागीशा नावाची आपली ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्स मध्ये ह्याला वापरायचं आहे. डेल्टा एच म्हणजे काय? एन्थाल्पी चेंज. मुलीसारखं बोलणं काय? डेल्टा एच म्हणजे काय? एन्थाल्पी चेंज. डेल्टा यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी चेंज म्हणायचं. डेल्टा टी म्हणजे काय? टेम्परेचर चेंज. लक्षात आलं का? हे सगळे काय आहेत? अजून एक डेल्टा G2 मायनस G1 गिब्स एनर्जी चेंज म्हणतात. त्याला काय म्हणतात? गिब्स एनर्जी चेंज. गिब्स एनर्जीचं इक्वेशन आहे मुलांनो. जी हा तेरे सनम नावाची ट्रिक्स आहे. पुढे गेले की ह्याचं सांगतो तुम्हाला मी. खतरनाक ट्रिक्स आहे ते, हा ना. लक्षात घ्या. ते गिब्स एनर्जी काय असतं, कसं काय आलं, ते पूर्ण आपल्याला मॅथमॅटिकली जायचं. आपल्याला इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह खूप सारं बघायचं ह्या टॉपिकमध्ये. मोठे डेरिव्हेशन आहे मुलांनो. एक 4 मार्कला थर्मोडायनामिक्समध्ये डेरिव्हेशन विचारतात 4 मार्काला, आणि त्याच्यामध्ये मोठ्या एक्झाममध्ये जेईमध्ये एक स्टेप विचारायला लागलेत. म्हणजे ते हा ना ते पण आपल्याला करायचं आहे. लक्षात आलं? त्यानंतर गाईज त्यानंतर आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, कॅमेरा चालू ठेवा. हा, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पाथ फंक्शन. दुसरं फंक्शन आहे ना, सेकंड फंक्शनचं नाव काय आहे? पाथ फंक्शन आहे गाईज. पाथ फंक्शन. कोणतं फंक्शन आहे रे आदित्य? पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे स्टेट वरती डिपेंड असतं. पाथ म्हणजे काय असेल? पाथ वरती डिपेंड असेल गाईज. काय असेल? पाथ फंक्शन म्हणजे काय असेल? कॅमेरा चालू ठेवा. 10 वेळेस तेच बोलणार नाही मी, कॅमेरा चालू ठेवा म्हणून, हा ना गाईज. फंक्शन विच डिपेंड ऑन पाथ. फंक्शन विच डिपेंड्स ऑन पाथ इज कॉल्ड एज अ पाथ फंक्शन. सगळ्यात महत्वाची डायलॉग प्रचंड जेईचा प्रश्न आहे गाईस. याच्यावरती जेईचा प्रश्न आहे. जेई जबरदस्त कंटेंट आहे. एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत गाईस. पाथ फंक्शनला कधी पण डेल्टा लिहित नाहीत. आता म्हणसाल डेल्टा एक्स म्हणसाल तुम्ही, असं कधीही लिहित नाहीत. लक्षात आलं का? आवाज करू नको. क्लिअर आहे? आता ह्याचे एक्झाम्पल कोणकोणते ते अंडरस्टँड करा. याचे एक्झाम्पल कोणकोणते ते अंडरस्टँड करा रे. याचे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. याचे एक्झाम्पल्स आहेत W, दुसरा आहे Q आणि तिसरा आहे C. W म्हणजे काय रे? वर्क. W म्हणजे काय? वर्क. Q म्हणजे काय? हीट. W म्हणजे काय? Q म्हणजे काय? हीट. C म्हणजे काय? आत्ता सांगितलं होतं. C म्हणजे काय रे? तुमचा खड्ड्यात जाणारच तुम्ही, कंपोजिशनच म्हणणार. हीट कॅपॅसिटी सांगितलं ना तुला, इथं कंपोजिशन आणायचं का? हा ना. हीट कॅपॅसिटी, हा ना. हीट कॅपॅसिटी. कंपोजिशन फक्त पहिल्या पेजलाच होतं, ह्याच्यामध्ये कुठं नाही कंपोजिशन. हे सगळं C आहे सगळं. हीट कॅपॅसिटीचं मोठ्याच्या मोठ्या टर्म्स आहे त्याच्यामध्ये. हीट कॅपॅसिटी साधी टर्म नाही आहे. आणि CM म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी. लक्षात आलं का? बऱ्याचशा बुक्समध्ये फक्त हे 2 दिलेत, हीट कॅपॅसिटी दिली नाही गाईज. हे अपडेटेड कंटेंट आहे, लगेच टाकलं याच्यामध्ये. हे PYQs आहेत का ह्याच्यावरती. जेईचे खूप साऱ्या प्रश्नामध्ये ह्याच्यावरती खूप क्रॉसिंग आहे. WQC म्हणजे आपण काय लिहू शकत नाही? डेल्टा W लिहू शकत नाही, कारण पाथ फंक्शन आहे ना हे. डेल्टा कुणाला लिहितो आपण? स्टेट फंक्शनला लिहितो. आपण डेल्टा Q लिहू शकतो का?
लिहू शकत नाही. आपण डेल्टा सी लिहू शकतो का? लिहू शकत नाही गाईस, कारण हे सगळे काय आहेत? पाथ फंक्शन आहेत. लक्षात आलं का तुम्हाला? येस नो, हे सगळे काय आहेत? पाथ फंक्शन्स आहेत. पॉईंट क्लिअर आहे? येस नो, ऑनलाईनवाले क्लिअर आहे का? येस नो. नंतर गाईस, नंतर प्रोसेस आहेत गाईज, दोन आहेत प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. टाईप ऑफ प्रोसेस बघूयात, है ना गाईज, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, है ना. टाईप ऑफ प्रोसेसेस, है ना गाईज, लक्षात घ्या. टाइप्स ऑफ प्रोसेसेस, टाइप्स ऑफ प्रोसेसेस बघायचं का? है ना. हां, पहिली प्रोसेस बघा गाईज. आपण अशी एक ना रेश ओढूयात, है ना. पहिली प्रोसेस बघा, इरिव्हर्सिबल प्रोसेस गाईज. है ना. दुसरी का असेल? रिव्हर्सिबल असेल. हा, कोणकोणती असेल रे? हां, इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. पॉईंट क्लिअर आहे? काय म्हणलं मी? इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. आता इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे नेमकं काय? लक्षात येते का? इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे नेमकं काय रे बाबांनो? अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. दिसत नाहीये का ऑनलाईन वाले? हा ना. हां, लक्षात घ्या गाईज. आता फॉर एक्झाम्पल एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. ही आपली काय आहे? कार आहे गाईज, है ना. कार आहे. ठीक आहे ना गाईज, ही कार आहे. काय आहे आपली? कार आहे. क्लिअर होते का? कार आहे. कारचे दोनच चाकं नसतात, दोन चाकं त्या साईडला पण असतात. आता म्हणायचं नाही की है ना सर दोनच चाकं आहेत. कारमध्ये लोक किती आहेत बाबांनो? 10 लोक बसलेले आहेत, 10 मुलं बसले आहेत त्याच्यामध्ये. किती लोक आहेत त्याच्यामध्ये? 10 लोक आहेत, हा ना. किती लोक आहेत कारमध्ये? टेम्पो म्हणा, नाहीतरी है ना, कार म्हणायचं नसेल तर काहीतरी म्हणा तुम्ही. किती लोक आहेत? 10 लोक आहेत. पॉईंट क्लिअर आहे? हां. आता ही कार का झालेली आहे? कार बंद पडलेली आहे. का झालेली आहे? बंद पडलेली आहे कार. कार बंद पडलेली आहे. कारमधले लोक काय म्हणतात? हा ना, गॅरेज ह्या साईडला आहे, हा ना. आणि काही लोक काय म्हणतात? गाडी ह्या साईडला गॅरेज आहे. किती जणांचं मत आहे पुढं जाण्याचं? ह्याच्यापैकी ॲटलिस्ट कमीत कमी 9 लोक म्हणतात ह्या साईडनं जायचं आणि एक म्हणतो ह्या साईडनं जायचं. गाडी कोणत्या? इकडल्या साईडनं ढकलतात लोक, 9 लोक ढकलतात का? आणि एक जणी ह्या पुढच्या साईडनं तिकडं नाही जायचं, इकडं जायचं. ह्याला काय म्हणूयात आपण? ह्याला म्हणूयात आपण DF म्हणूयात. DF आहे, है ना. नाहीतर म्हणसाल BF वगैरे, है ना. DF आहे ते. DF म्हणजेच काय? ड्रायव्हिंग फोर्स. DF म्हणजे काय? ड्रायव्हिंग फोर्स, हा ना. आणि दुसरं काय आहे बाबांनो? OF आहे. हा काय आहे? हा OF आहे. OF म्हणजेच काय? OF म्हणजे अपोजिंग फोर्स. OF म्हणजे काय? अपोजिंग फोर्स. लक्षात घ्या, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं बाबांनो? ड्रायव्हिंग फोर्स is much greater than opposing force. Driving force is much greater than opposing force. त्यावेळेस गाडी ही कोणत्या डायरेक्शनने जाते? युनी डायरेक्शनने जाते. गाडी कशी जाते? युनी डायरेक्शनने जाते. युनी डायरेक्शनल और डायरेक्शनने जाते गाडी. पॉइंट क्लिअर आहे? म्हणजे ही प्रोसेस कशी असते? युनी डायरेक्शनल असते. डिनोटेड बाय व्हॉट? डिनोटेड बाय सिंगल हेडेड आरो. पॉइंट क्लिअर आहे का? डिनोटेड बाय व्हॉट? सिंगल हेडेड आरो. पॉइंट क्लिअर आहे? त्याच्यानंतर वी हॅव टू डिस्कस अबाउट व्हॉट? इरिव्हर्सिबल प्रोसेस गाईज. पुन्हा एकदा आपला काय झाला? टेम्पो बंद पडलेला आहे गाईज. टेम्पो हा निळा कलरचा टेम्पो आहे. निळा नाही रे, पिवळा म्हणतात ह्याला, हा ना. कलर आपल्याला जमत नाहीत. कलरचं टेंडर आपण ना बाकीच्या बऱ्याचशा लोकांना दिलेलं आहे, है ना. हे गाडी आहे, चाकं 4च आहेत, 2 मागल्या साईडला आहेत. अमित डिझाईन बनवू नको, इकडं बघ. महत्त्वाची डिझाईन बनवतोस बेंचवरती, पण इकडं लक्ष दे. तुला डिस्टर्ब मला अजिबात करायचं नाही आहे, है ना. हां, याच्यामध्ये लोक किती आहेत रे? लोक 10 आहेत.
5 लोक म्हणतात ह्या साईडनं गाडी घेऊन जायचं, 5 लोक म्हणतात ह्या साईडनं गाडी घेऊन जायचं. गाडी कशी जाईल? गाडी पुढं जाईल, गाडी लगेच मागं जाईल, गाडी पुढं जाईल, गाडी लगेच मागं जाईल. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? हा म्हणा. येस नो? गाडी पुढं जाईल आणि गाडी मागं जाईल, त्यालाच म्हणतात. म्हणजेच ही काय असेल गाईज, ह्याला आपण असं म्हणू शकतो का, ड्रायव्हिंग फोर्स इज ऑलमोस्ट इक्वल टू द अपोजिंग फोर्स. काय बाबांनो? ऑलमोस्ट इक्वल टू द अपोजिंग फोर्स गाईज. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? इट ऑलमोस्ट इक्वल टू व्हॉट? अपोजिंग फोर्स म्हणू शकतो. हे त्याची डेफिनेशन आहे. ही किती डायरेक्शनल असते गाईज? ही 2 डायरेक्शनल असते. डिनोटेड बाय इन दिस वे. लक्षात आलं का तुम्हाला? येस नो? आता ह्याच्यानंतरचा बरोबर ना, याच्यामध्ये हे झाला पहिला पॉईंट, ड्रायव्हिंग फोर्सचा झाला. दुसरा डिनोशन झालं. डिनोशनमध्ये कसं काय करायचं, याचे पॉईंट्स टाकायचे आहेत आपल्याला. खूप पुढे जायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे फक्त हे काय आहे, तिचं पॉईंट नंबर 1 आणि तिचं पॉईंट नंबर 2 झाला ना. हे तर पॉईंट नंबर हा 1, पॉईंट नंबर 2. डिनोट कसं करतात? ही काय असते? युनि डायरेक्शनल असते. ही काय असते? 2 डायरेक्शनल असते गाईज. 2 डायरेक्शनल. पॉईंट क्लिअर आहे का ऑनलाईन वाले? 2 डायरेक्शनल. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? आता इथं बघा, वर्डन बघायचं मग गाईस, हा ना. स्पॉन्टिनिटी बघूयात आपण. स्पॉन्टिनिटी झाल्यानंतर वर्डन बघायचं आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस कशी असते? स्पॉन्टिनियस असते गाईस. इट इज अ स्पॉन्टिनियस प्रोसेस. थर्ड पॉईंट व्हॉट? इट इज स्पॉन्टिनियस प्रोसेस. स्पॉन्टिनियस म्हणजे काय रे? थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला वापरायचं काय आहे? स्पॉन्टिनियस शब्द खूप वापरायचा. स्पॉन्टिनियस म्हणजे काय रे? काय वाटतं? स्पॉन्टिनियस म्हणजे नेमकं काय रे? व्हॉट इज मीन्स बाय स्पॉन्टिनियस? स्पॉन्टिनियस म्हणजे काय रे? हा, काय असेल स्पॉन्टिनियस म्हणजे? स्पॉन्टिनियस म्हणजे व्हेरी फास्ट. स्पॉन्टिनियस म्हणजे काय? व्हेरी फास्ट प्रोसेस. और असं म्हणतात, ह्या प्रोसेसला असे म्हणतात, ऑकर बाय इट्स ओन. ऑकर्स बाय इट्स ओन. पॉइंट क्लिअर आहे? स्वतःहून होते, त्याला म्हणायचं स्पॉन्टेनियस प्रोसेस. लक्षात आलं का? ती कशी होते? स्वतःहून होते, त्याला काय म्हणायचं? स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणायचं गाईज. लक्षात येते का? क्लिअर आहे गाईज? आता ही कशी आहे प्रोसेस? स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. इकडची कशी असेल रे? 3 नंबरची नॉन स्पॉन्टेनियस असेल. नॉन स्पॉन्टेनियस असेल. म्हणजे प्रोसेस कशी असेल? इकडची स्लो असेल. प्रोसेस कशी असेल? स्लो असेल. नॉट ऑकर बाय इट्स ओन, स्वतःहून होणार नाही. आता महत्त्वाचा मुद्दा आहे गाईस, याच्या वर्क बद्दल बघायचं आहे. आता स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणल्यानंतर लक्षात घ्या, इकडे बघा, म्हणजे इकडल्या साईडला इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आता इथं एक चौथा पॉईंट म्हणूयात, फ्लो ऑफ हीट. फ्लो ऑफ हीट. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. HT म्हणजे काय? हाय टेम्परेचर. LT म्हणजे काय? लो टेम्परेचर. फ्लो ऑफ हीट फ्रॉम द हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. पॉइंट क्लिअर आहे? येस नो? पॉइंट क्लिअर आहे का? हा. आता इकडे नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय असेल रे बाबांनो? कितवा पॉइंटाचा होता? फ्लो ऑफ हीट. फ्लो ऑफ हीट कसा असेल? LT टू HT. हे स्लोच असणार आहे ना. लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर स्लो. 1 दिवस लागेल का, 2 दिवस लागेल का, 1 वर्ष लागेल का, 1000 वर्ष लागतील माहित नाही. म्हणून हे काय आहे? स्लो प्रोसेस आहे. आता इम्पॉर्टंट गोष्टी काय काय ते बघा मुलांनो. वर्कडन कसं असतं? इथं वर्कडन मॅक्सिमम नसतं. लक्षात घ्या, खूप महत्वाचा पार्ट आहे. वर्क डन इज नॉट मॅक्सिमम. इथं काय असेल रे? वर्क डन कसं असेल? वर्क डन
मॅक्झिमम असेल गाईज, नॉट मॅक्झिमम. वर्क डन नॉट मॅक्झिमम. लक्षात आलं का? मिनिमम लिहायचं नाही मला, नॉट मॅक्झिमम लिहायचं. अरे अरे हा ना, बरोबर लिहिलं होतं ना रे आम्ही, त्या उगाचच का केलं, बरोबर ना, नॉट मॅक्झिमम. आणि अरे नाही, नॉट मॅक्झिममच लिहायचं आहे, कारण वर्कचं इक्वेशन आहे डब्ल्यू मॅक्स इक्वेशन आहे. लक्षात आलं का? पुढे एक इक्वेशन आहे वर्कचे, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT log to the base 10 V2 अपॉन V1 नावाचं इक्वेशन आहे, ते डेरिवेशन आहे महत्वाचं पुढं, त्यासाठी लिहायचं हे वर्ड. बघा का नाही, सायन्सचे शब्द वापरायचे नाही त्याच्यामध्ये. क्लिअर आहेत का? क्लिअर आहेत पर्यंतच्या टर्म्स क्लिअर आहेत? काय अडचण काही कुणाला? काय अडचण आहे का रे? येस नो? 5 मिनिटामध्ये हे सगळं लिहा. 2 इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहेत, बरोबर ना? लिहून घ्या. नाही लिहून घ्या, आता ह्याच्यानंतर लिहून घ्या.